हॅलो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती. मिशो क्रिएटर क्लब म्हणजे काय आणि आपण घर बसल्या कसे पैसे कमवू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी समजून घेऊ की मिशो क्रिएटर क्लब म्हणजे काय. सोप्या भाषेत मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल. मिशो ॲप तर सर्वांच्याच मोबाईलमध्ये असतं. मिशो ॲपबद्दल माहिती नाही असे थोडेच लोक असतील. आपण नेहमीच मिशोवरून खरेदी करत असतो, त्यामुळे बऱ्याच जणांना या ॲपबद्दल माहिती असेल. मिशो क्रिएटर क्लब हा एक ॲफिलिएट प्रोग्राम आहे. ॲफिलिएट प्रोग्राम म्हणजे काय, तर मिशोवरील प्रोडक्ट आपल्याला खरेदी करायचे आहेत आणि ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती प्रमोट करायचे आहेत. तर आपल्या लिंकवरून जे लोक खरेदी करतील त्याचे आपल्याला काही कमिशन मिळणार आहे. तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊया. सर्वात आधी आपल्याकडे एक सोशल मीडिया अकाउंट असलं पाहिजे. इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा फेसबुक किंवा या तिन्ही ॲपवर सुद्धा तुम्ही काम करू शकता. सर्वात आधी आपलं इंस्टाग्राम अकाउंट मिशो क्रिएटर क्लब सोबत जॉईन करायचं आहे. हेच सविस्तर समजून घेण्यासाठी आपण माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया. तर इथं बघा, आपल्याला इंस्टाग्रामवरती जायचं आहे. इंस्टाग्रामवरती गेल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे मिशो क्रिएटर क्लब. तर इथं बघा, मिशो क्रिएटर क्लब मी सर्च करते. तर इथं बघा, मिशो क्रिएटर क्लब दिसत आहे. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं त्यांची प्रोफाईल दिसते. प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे आणि आता प्रोफाईलवर आल्यानंतर बायोमध्ये त्यांनी लिंक दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं पहिल्याच नंबरची जी लिंक आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा, इथं मिशो क्रिएटर क्लब याचं होम पेज आपल्याला ओपन होईल. सर्वात वरतीच आपली जी इंस्टाग्राम ID दिसत आहे, म्हणजेच आपली इंस्टाग्राम प्रोफाईल कनेक्ट झाला आहे. आता इथं आपल्याला प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपल्या सर्व प्रोफाईल म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब, फेसबुक हे तिन्ही अकाउंट आपल्याला इथं कनेक्ट करू शकतो. त्याच्या खालीच बघा, पेमेंट म्हणजे इथं आपल्या बँक डिटेल्स भरायचे आहेत, त्याचंसुद्धा इथं ऑप्शन दिलेला आहे. सर्व बँक डिटेल्स आपल्याला व्यवस्थित भरायचे आहेत. आता इथली सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर सर्वात आधी AutoDM सेट कसं करायचं ते आपण बघूया. तर इथं बघा, सेंड प्रोडक्ट टू DM यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं सर्व इंस्टाग्रामच्या रील इथं आपल्याला दिसतील. मी इथं तुम्हाला एक रीलवरती AutoDM सेट करून दाखवते. ज्या रीलवरती आपल्याला AutoDM सेट करायचं आहे ती रील आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली कंटिन्यू दिसतंय, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपल्याला 3 पर्याय दिसत आहेत. पहिला पर्याय आहे तो म्हणजे जे प्रोडक्ट आपण ऑर्डर करून त्यावर रिव्ह्यू दिला आहे ते प्रोडक्ट इथे दिसतील. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे विशलिस्ट केलेले प्रोडक्ट. आणि तिसरा पर्याय म्हणजे प्रोडक्टची लिंक इथं आपल्याला पेस्ट करायची आहे. यातील कोणताही एक पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर इथं मी प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं म्हणून मी इथला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. तर इथं बघा, सर्व ऑर्डर केलेले प्रोडक्ट इथं दिसत आहेत. तर इथून मी ज्या प्रोडक्टवरती रील पोस्ट केली ते प्रोडक्ट मी इथं सिलेक्ट करणार आहे. इथं सिलेक्ट केलं आणि खाली बघा डनचं ऑप्शन दिसत आहे, यावर क्लिक करायचं आहे. आणि खाली बघा कंप्लीटचं ऑप्शन दिसत आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि गो टू होम करायचं आहे. तर इथं बघा, होम पेजवर आल्यानंतर दुसरं ऑप्शन आहे परफॉर्मन्स. तर यावर आपल्याला गेल्यानंतर गेल्या 7 दिवस आपल्या लिंकवर किती क्लिक आले आहेत, किती ऑर्डर्स आले आहेत आणि किती सेल झाला आहे हे सर्व इथं आपल्याला दिसतं आहे. तर इथं आपल्याला मागच्या 7 दिवसाचा, मागच्या 30 दिवसाचा किंवा मागच्या 3 महिन्यांचा सर्व परफॉर्मन्स इथं आपल्याला बघायला मिळतो. आता पुढे आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आहे. तर पेमेंटवरती गेल्यानंतर इथं 7 दिवसाचं कमिशन दिसत आहे, त्यानंतर कन्फर्म कमिशन दिसत आहे. तर खाली बघा पेंडिंग कमिशन दिसत आहे आणि त्यानंतर अपकमिंग कमिशन म्हणजे या आठवड्यात येणारे कमिशन दिसत आहे. इथं माझं येणारं कमिशन अपडेट झालेलं नाही म्हणून इथं ते दाखवत नाही. आता त्याच्यानंतर वरती बघा, इथं पेमेंटचं ऑप्शन दिसत आहे. तर त्यावर गेल्यानंतर सर्वात वरतीच बघा, आपल्याला आत्तापर्यंत मिळालं सर्व पेमेंट इथं दाखवत आहे. त्याच्या खाली आपण अपकमिंग पेमेंट म्हणजेच या आठवड्यात येणारं पेमेंट आणि आत्तापर्यंत आलेलं पेमेंट सगळी पेमेंट इथं आपल्याला दिसतात. तर यानंतर आहे AutoDM. तर आता यानंतर AutoDMवर इथं आपलं AutoDM ऑन आहे की ऑफ आहे हे बघायचं आहे. तर इथं माझं आधीच ऑन आहे आणि त्याच्या खालीच बघा
ट्रिगर वर्ड दिलेले आहेत, म्हणजेच लिंक, प्राइस, DM, PP यातील कोणतीही कमेंट केली तरी आपली लिंक सेंड होणार आहे. त्यानंतर खाली बघा कस्टम ट्रिगर वर्ड दिलेले आहेत. म्हणजे काय, तर आपला दुसरा एखादा वर्ड द्यायचा असेल, समजा कुर्ती, तर इथं कुर्ती टाकायचं आहे. याने काय होतं, तर कोणी आपल्याला कमेंट केली कुर्ती तर लिंक सेंड होते. मी तर हे ऑप्शन काही यूज करत नाही. मला वाटतं आता सगळी माहिती सांगून झालेली आहे. इथं बघा होम पेजवरती आत्तापर्यंत सर्व लिंक ज्या जनरेट केलेल्या आहेत त्या सर्व लिंक इथं दिसत आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोडक्ट मागवायचं कसं, तर बघा मिशो क्रिएटर क्लबला जॉईन झाल्यानंतर आपल्याला कमिशन दिसायला चालू होतं. प्रोडक्टच्या खाली बघा गुलाबी कलरमध्ये किती % कमिशन आहे ते दिसत आहे. आता मी यातील एक प्रोडक्ट चूज करते. तर या प्रोडक्टवरती मला 19.52%, तर 20%पेक्षा थोडंसं कमी कमिशन दाखवत आहे. तर आता तुम्हाला काय करायचं, या प्रोडक्टवरती कमिशन दिसत आहे असेच प्रोडक्ट मागवायचे आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारण मिशो वापरणारे असतात, त्यांना प्रोडक्ट नाही आवडलं तर रिटर्न करायचं असतं, तर ते त्यांना 7 दिवसात रिटर्न करावं लागतं. आपल्याला तसं नाही आहे. आपल्याला मिशो क्रिएटर क्लब जॉईन केल्यानंतर आपण 14 दिवसात प्रोडक्ट रिटर्न करू शकतो आणि तुम्ही कितीही प्रोडक्ट मागवू शकता आणि अनलिमिटेड रिटर्न करू शकता. इथं पहिल्या पोस्टनंतर मिशो आपलं अकाउंट व्हाईट लिस्ट करतं. व्हाईट लिस्ट केल्यानंतर आपलं अकाउंट कधीच ब्लॉक होत नाही. आता तुमच्या मनात विचार आला असेल की यासाठी नेमकं लागतं काय काय. यासाठी कोणत्याही मोठ्या सेटअपची गरज नाही आहे. यासाठी फक्त 5 गोष्टी लागणार आहेत. त्याचा आपण एक एक करून जाणून घेऊया. पहिली म्हणजे मोबाईल, दुसरी म्हणजे मिशो ॲप, तिसरी म्हणजे इंटरनेट कनेक्शन, चौथी म्हणजे बँक खाते आणि 5वी म्हणजे इंस्टाग्राम किंवा कोणतेही सोशल मीडिया अकाउंट. तर मिशो क्रिएटर क्लब हा प्रोग्राम कोण कोण जॉईन करू शकतो. या प्रोग्रामसाठी शिक्षणाची अट नाही किंवा कोणत्याही वयाची अट नाही. तर यामध्ये गृहिणी, विद्यार्थी सर्वजण काम करू शकतात किंवा तुम्ही जॉब करत असाल तरी सुद्धा तुम्ही हे काम सहज करू शकता. आता अनेकांच्या मनात अशी भीती असेल की माझ्याकडे फॉलोअर्स नाहीये, तर मिशो क्रिएटर क्लब मध्ये जॉईन होण्यासाठी कोणत्याही फॉलोअरची गरज नाहीये. मी तर 0 फॉलोअर पासून स्टार्ट केलं होतं. यामध्ये प्रोडक्टनुसार तुम्हाला कमिशन मिळते. यामध्ये 4% पासून 25% पर्यंत आपल्याला प्रोडक्टनुसार कमिशन मिळतं. समजा 500 रुपयाच्या साडीवरती तुम्हाला 20% कमिशन असेल तर 100 रुपये आपल्याला मिळतील. या पद्धतीने जर 100 जर ऑर्डर आपल्याला मिळाल्या तर 10,000 रुपये आपण सहज कमवू शकतो घरी बसल्या. आता असं नाही की आपण प्रत्येक महिन्याला 10,000 कमवू. आपल्या प्रोडक्टनुसार आपल्याला कमिशन मिळतं. प्रोडक्टची किंमत कमी जास्त असू शकते, त्यामुळे कमिशन सुद्धा कमी जास्त होऊ शकतं. यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाहीये. प्रोडक्ट मागवण्यापासून प्रोडक्ट रिटर्न जाईपर्यंत सर्व काम मिशो करतं. आपल्याला फक्त त्या प्रोडक्टवरती रील बनवायचे आहे आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती टाकायचे आहे. तर हे खूप टेन्शनचं काम नाहीये. प्रोडक्ट घरी पोहोचवण्यापासून रिटर्न पर्यंत सर्व काम मिशो करतं. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण जाणून घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला प्रोडक्ट मागवायचं आहे ज्यावरती 10% कमिशन असेल किंवा 15% कमिशन असेल असे प्रोडक्ट आपण मागवायचे आहेत. त्यावरती रील बनवायचे आहेत. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती ती रील पोस्ट करायची आहे आणि मिशो क्रिएटर क्लबवरून AutoDM सेट करायचं आहे. आता AutoDM सेट केल्यानंतर जे कोणी आपल्या पोस्टवरती रीलवरती कमेंट करेल लिंक म्हणून, तर त्या प्रोडक्टची लिंक त्याच्या DM मध्ये ऑटोमॅटिक जाईल. तर आपल्या लिंकवरून जेव्हा कोणी खरेदी करेल तेव्हा आपल्याला त्या प्रोडक्टचे कमिशन मिळते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रोडक्ट निवडताना ज्यावरती कमिशन असेल तेच प्रोडक्ट निवडा. तर आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.